तेव्हा बाबांच्या हातानं बाबा उडी द्यायचे, तेव्हा 2-2 गोण्या लागायच्या. नीट लक्षात घ्या हा शब्द बर का. ज्याला आरती कळते ना त्याच्या घरात बाबा नाचतात बर का. राहतात नाही म्हणलं मी, नाचतात. कारण नाचतो तेव्हा दुःख झाल्यावर का कीर्तन ऐकायला पुढे लोक हो. आणि ते काय लोकांचं माहितीये का, लोकांना गौतम ऋषीचं चरित्र नाही आवडत, गौतम पाटील आवडते. आमच्या भाऊचा युट्यूब चॅनल आहे, रेकॉर्ड करून राहिले, त्यांना ते कीर्तन युट्यूबला सोडायचं आहे. डोक्यात एकच आहे, हे कीर्तन हायलाइट करू, लोकांपर्यंत पोहोचू, मग सबस्क्रायबर वाढतील, मग त्याचा अजून प्रभाव वाढेल, मग विस्तार वाढेल, मग व्ह्यूज वाढतील, मग व्ह्यूज वाढलं तर पेमेंट येईल. मला वाटलं का पत्रावळी माझं लगेच सुरू होतं. बघा तुम्ही काळानुरूप बदलले तर तुमच्या जवळ यश आहे, आणि तुम्ही त्याच काळाला धरून बसले तर तुमचा अपयश ठरलेला. हा, जसा जग बदलत चाललं ना तसं बदलत चालावं माणसाला. जर जग बदलत नाही चाललं, आपण जग बदलत चाललं ना आपण बदल, आपण माघारी राहून जाऊ. अगदी तसंच भगवंताचं वचन आहे, जसं जग बदलेल तसा मी अवताराला त्या बदलात. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. ज्ञानोबांचे गोड उरे ते वेळे आपले चनी कैवारे, मी साकार होण्याकडे अज्ञानाची अंधारी गेलो खाली. अज्ञान दूर करण्याकरिता जेव्हा जेव्हा वाटेल तेव्हा तेव्हा मी या मृत्यू लोकांमध्ये अवताराला येईल. जसा जसा समाज बदलला, व्यवस्था बदलली, तसे ईश्वराचे सुद्धा अवतार बदललेले आहेत. आणि जसा भगवंताला वाटेल, बघा रामासारखं जर आता जर तत्व आकृतीला आलं, ऋणाव रूपाला आलं तर समाज एक्सेप्ट करणार नाही, कारण समाज खूप पुढे निघून आला. मग आताच्या धर्तीवर जशी धारणा समाजाची असेल तसा जर देह भगवंताने धारण केला तर भाव बसेल. आणि म्हणून या कलियुगामध्ये समाजाला भावेल, समाजाला रुचेल, समाजाला पचेल असा अवतार माझ्या साईनाथानं फकिरी वेशामध्ये शिर्डी सारख्या प्रांतामध्ये घेऊन समाजामध्ये विश्व एकतेचा संदेश दिला. संत अवताराला येतात जगाचा उद्धार करण्यात, बरोबर आहे का? जगत उद्धाराला लागी संत अवतार घे, बरोबर आहे का नाही? भगवंत आणि संतांच्या अवतारामध्ये हा फरक आहे. समाजातला अज्ञान घालवण्याकरता संत येतात, परंतु समाजाची व्यवस्था जी आहे ना, बिघडलेली व्यवस्था, ती जर दूषित झालेली असेल तर देव या धर्माची ग्लानी होईल. भगवंत असं म्हणतात, ते वेळी आपले चनी कैवारे, मी साकार होऊन अवतरेल तेव्हा मी अवताराला येतो. कोणत्या पद्धतीनं, कित्या अवतारानं? अगदी तोच भाव बाबांचं प्रकटन जेव्हा झालं, म्हणजे 1838, 1835 ते 1840 चा कालखंड. नीट लक्षात घ्या बघा, 1830 ते 1840 चा कालखंड. या कालावधीत तो भगवंत अवताराला आला. परंतु तेव्हा समाजाची स्थिती कशी होती की भूमिका स्तवन मंजिरीमध्ये मानले गेलेले आहे. यवन हिंदूचे विफटाले म्हणून तदक्य करणी आंबले मशिदा अग्नी ते स्वीकारले लीला भक्ता सुधावया. यवन आणि हिंदू, हिंदू आणि मुस्लिमांमध्ये उत्कृष्ट निर्माण झालं. काही केल्यानं ते एकमेकाच्या जवळ येत नव्हते, एकमेकापासून दुरावले होते. आणि अशा भूमिकेला स्थिर बनवण्याकरिता माझं प्रकटन या शिर्डीमध्ये झालं असं बाबांचं प्रमाण. बाबा म्हणतात, मी त्या कारणे या शिर्डीला आलो. आणि मग त्यांनी मात्र त्या शिर्डीमधून समाजामध्ये असलेला एकमेकाबद्दलचा जो विरोध आहे ना, आपल्या प्रत्येकाच्या हृदयात स्थापित केलं. आता समाज बघा, लोक इतके हिशोबात जगणारे वागणाऱ्या, जो तुम्हाला देईल
त्याच्याकडेच लोक जाईल. जो देणार नाही लोक त्याच्याकडे जाणार. तुम्ही काय. आणि बघा अजून एक सांगतो, ज्या बघा तुम्ही कोणत्या दवाखान्यात गर्दी करता. आमचे डॉक्टर गेले का. कोणत्या दवाखान्यात गर्दी जास्त होते साहेब. ज्या दवाखान्यामध्ये तात्काळ गुण येतो ना तिथं गर्दी होते. जिथे हळूहळू गुण येतो ना तिथे लोक जात नाही. लवकर गेले तरी आता काय करणार, काही दुसरा रस्ताच नाही म्हणून जातो. पण जिथे जातात ना, जिथे तात्काळ गुण येतो ना तिथे लोक धावतात. आणि शिर्डीमध्ये ना तात्काळ गुण येतो. काय तुम्ही सुद्धा येऊन पहा आमच्या शिर्डीला. ज्याला जे जे पाहिजे, दया मने जैसा भाव दया कैसा अनुभव काविती दया आरती ज्याला जे जे हवा ते मिळेल हे वचन आहे साईबाबांचं. म्हणून शिर्डीला दिवसाकाठी, आज रोजी दिवसाकाठी 1,50,000 भक्त येऊ लागले. 1.5 लाख लोक दररोज येतात. तसं हे उच्चांकी आकडा या काळातला आपल्याला वाटतो बरं का. बाबांच्या काळामध्ये असं म्हणतात 1905चा काळ आहे. चरित्रामध्ये मी अवलोकिलं ना तेव्हा असं म्हणतात की 2 गोण्या भरून उदी लागायची दररोज. किती लोक येत असते तेव्हा बाबांच्या हातानं बाबा उदी द्यायचे तेव्हा 2 गोण्या लागायच्या. आज 1.5 लाख लोक दिवसाकाठी साईबाबांचं दर्शन घेतात. कशा कारणानं. ज्याच्या मनात जसा भाव तसा पगार. तुम्ही जेवढं काम कराल तेवढा पगार, जी क्वालिटी द्याल तसा पगार. पण कोणाला बिगर पगाराचा ठेवणार. भावाला गेलेला तो भाव या भगवंताना मोजला जातो आणि तसा तुम्हाला तो देतो. आता काही लोक नुसते हाजऱ्या भरायला जातात ना, त्यांनाही देव तसा देतो. तुम्ही जसं कराल दयामध्ये जैसा भाव अगदी तसाच अनुभव. जेवढा तुम्ही माझ्याकडे आले तेवढं मी तुम्हाला देतो. हे बाबांचं वचन आहे. आणि म्हणून बाबांच्या वचनाकारणे आज शिर्डीमध्ये एवढी गर्दी आहे. जो मागेल त्यास ते देई, हे ब्रीद जयाने बांधले पायी. मग तू करिगा घाई दर्शन घेई साईंचे. तुला जे जे हवं असेल ते मी देतो. फक्त तू माझ्याकडे ये. मग माझ्याकडे ये म्हणजे कसा ये, कसा पण ये का, तसं काही नाही बरं का. शिर्डीच्या साई राजाला कसाही चालतो आणि कसाही पण चालतो. कळलं का साहेब. शिर्डीच्या साईबाबाला कसाही चालतो आणि कसाही पण चालतो. नाही कळलं का. कसाही चालतो कसाही पण चालतो. तुम्ही म्हणशाल असं कसं महाराज. अहो माझ्या पांडुरंगाला सजन कसा या विकू लागे मास. पांडुरंग परमात्म्याने सुद्धा तशीच लोक जवळ केली ना. तुम्ही कसेही असा, फक्त तुमचा भाव कसा पाहिजे, शुद्ध पाहिजे. शुद्ध जो भाव आहे ना तो शुद्ध भाव या ठिकाणी तुमचा आमचा व्हावा याकरिता तो भाव निर्माण करण्याची क्षमता या अधिष्ठानामध्ये आहे. आज तुम्हाला अनुभव पाहिजे असेल तर तसा भाव मला अर्पण केला तसाच तुम्ही काय कराल, अनुभव घ्या. कारण मी कसा आहे याचं वचन भगवंताने दिलं. जाळोनिया आनंद
स्वस्वरूपी राहे दंग मोक्षो जनादारी डोळा श्रीरंग डोळा श्रीरंग आरती साई बाबा आरती साई जाळोनिया आनंद देवाला देवपण कशामुळे आलं माहिती का? त्यांनी नीट लक्षात घ्या हा शब्द बर का. ज्याला आरती कळते ना त्याच्या घरात बाबा नाचतात बर का. राहतात नाही म्हणलं मी, नाचतात. पण नाचतो तेव्हा दुःख झाल्यावर का, आनंद झाल्यावर नाचतो ना. म्हणून आरती समजून घ्या. जाळोनिया आनंद स्वस्वरूपी राहे दंग. आपले अनंग जळाले नाही म्हणून आपल्याला आतमध्ये ना एकरूप होता येत. कळलं का? विकार जाळणं, अनंग म्हणजे विकार जाळणं, आणि देवानं ते विकार आत जाळून टाकले. आतमध्ये सर्व जाळलं ना, केली होळी, तेव्हाच भगवंत आपल्या जवळ येईल. होळी करायची विकारांची. आपल्यामध्ये विकार आहे, काम आहे, क्रोध आहे, मोह मद मत्सर आहे, अहंकार आहे, मीपण आहे, ढोंगीपण आहे, सर्वच आहे. बरोबर आहे का नाही? एका वेळेस आपल्याकडे सर्व गुण येतात. इथं ऐकता येतं असं म्हणतात, वा वा ओम साई श्री साई असं म्हणतील. थोड्यानं कीर्तन आटपलं, खुर्चीवर बसले का राजकारणाच्या बाता चालू होतील. पूर्ण भारताचं टेन्शन या दोघांनाच राहील. आणि मग ती चर्चा करत असताना हे रजगुणी होती. दोघ जण पुढे चालत गेले. एकाची 500ची नोट कोणाची तरी पडली. ही पहिल्याला सापडली, ती दुसऱ्याला पाहिली. दुसरा म्हणला 250 तुला ना 250 मला. तो म्हणे मला सापडली. तो म्हणे पण मी पण पाहिली. तो पाहिली पण सापडली मला ना. तो म्हणे मी ओरडून सांगेन साऱ्यांना कोणाचे 500 हरवले ते याच्याकडे याला सापडले. तो म्हणे असं का करशील तू? तो मला मग 250 देतो का? तो म्हणे नाही देणार. झुकले दोघांची. कीर्तनात सत्वगुणी होता, खुर्चीवर बसला रजगुणी झाला, आणि त्याच्या खाली गेला तमगुणी झाला. जीव हा सारे अवगुण घेऊन हिंडत असतो, परंतु माझा भगवंत तसा नाहीये. जाळोनी अनंग स्वस्वरूपी. मूळ आपलं स्वरूप काय आहे? इथे दंग व्हा. तुमचं आमचं खरं स्वरूप काय माहितीये का? तुम्हाला आम्हाला असं वाटतं मी फलाना आहे, मी धमका आहे. अहो फलाना धमका हे मॉडेल आहे. या मॉडेलला खूप माणसं जमतात, या मॉडेलवर खूप भाव मारतात. असे आरशात पाहता आमच्या ताईमाई तर 4-4 वेळेस मुस्काड होतात. रोज त्याला साबण, रोज त्याला पावडर खायला लावतात. तुम्हाला तुमचा खरा फोटो पाहायचा आहे का? खरा काय करायचं? दवाखान्यात जायचं. आमच्या वाणी डॉक्टर नाही होत, ऍक्सिडेंटल हॉस्पिटल मध्ये जायचं, आणि तिथे ना तुम्ही तुमचा पुरा एक्सरे काढा. तो तुमचा खरा फोटो आहे. काय येऊन बसले याला, अरे हे नाचके बुचके आहे. तुम्हाला आम्हाला असं वाटतं हे देह आपण आहे. हा नाहीये. हा देह नाशिवंत, मलमूत्राचा बांधा, वरी वरी चर्म घातले कृमी कीटकाचा सांधा. हा नाशिवंत देह आहे. हे आपलं नाहीये. जरी आपलं असतं ते आपल्याला घेऊन जाता आलं असतं. आपल्याला घेऊन नाही जाता येत. हे इथंच पडून राहतं. हे अवसान, हे अवसान गळून जातं. त्याच्यातलं ते निघताना जे आतलं निघून जातं ना, त्याला म्हणतात स्वस्वरूप. आणि या स्वस्वरूपाशी एकरूप माझे बाबा आहे. आणि जे खरोखर जाणणारे आहेत ना, त्यांनाच मी दिसेल. मुमुक्षो जनादा. नीच म्हणजे मूळचा. मूळ दृष्टी पाहिजे, ज्ञान दृष्टी पाहिजे, तरच मी तुम्हाला दिसेल. एवढा भाव तिथे आहे. म्हणून तुम्ही आतले जर जाळले ना, तर तुम्ही माझ्याकडे याल. तुम्ही त्या पद्धतीनं यावं, याकरिता माझं हे स्वरूप या कलियुगामध्ये आहे. आलं का लक्षात? कलियुगी अवतार सगुण परब्रह्म साचार अवतीर्ण झाला स्वामी दत्त दिगंबर. कलियुगामध्ये हा अवतार आहे.
परब्रह्माचा हा अवतार आहे आणि हा साक्षात प्रभू दत्तात्रेयांचा अवतार. आणि प्रभू दत्तात्रेय हे भक्ती शक्ती दाते आहे, त्या कारणे हा अवतार प्रभूंचा असल्या कारणानं प्रभू दत्तात्रेयांच्या प्रभावाचं अवतार कार्याचं स्तोत्र बाबांच्या अवतार कार्यामध्ये जुळतं मिळतात. आणि म्हणून आरती करणारे जे आहेत ना ते म्हणतात की हे भगवंता तुमचे नाम घ्याता हरे संस्कृती व्यथा. संस्कृती नाही बर का, संस्कृती. बघा, तुमचे नाम घेता हरे संस्कृती व्यथा. संस्कृती म्हणजे स्वतःबद्दल निर्माण केलेलं जे वलय आहे ना त्याच्या ज्या व्यथा आहेत त्या प्रत्येकाला लटकलेल्या आहेत. बरोबर आहे का नाही? आमच्या भाऊचा युट्यूब चॅनल आहे, रेकॉर्ड करून राहिले, त्यांना ते कीर्तन युट्यूबला सोडायचं आहे. डोक्यात एकच आहे, हे कीर्तन हायलाइट करू, लोकांपर्यंत पोहोचू, मग सबस्क्रायबर वाढतील, मग त्याचा अजून प्रभाव वाढेल, मग विस्तार वाढेल, मग व्ह्यूज वाढतील, मग व्ह्यूज वाढलं तर पेमेंट येईल. संस्कृती व्यथा. मला व्यथा, तुम्हाला व्यथा, साऱ्या जगाला व्यथा आहे. बरोबर की नाही? आमचे टेलर दुकानात बसले, व्यथा तीच आहे. तुम्ही पण आता इथं गंधीमान बसले, व्यथा तीच आहे. कोण सोडतो? भगवंताचं नाव घेतलं ना तर हरे संस्कृती व्यथा. या जगामधल्या आणि आपल्या जीवनाची चिंता करायचं काम नाही. भगवंतावर तुम्ही भाव घाला, तो भगवंत पाहून घेईल. बाबा असं म्हणतात, माझी या भक्ता कारणे मरो जाईल मी जीव प्राण. माझ्या भक्तासाठी मरून जाईल, परंतु मी त्याला सोडल्याशिवाय राहणार नाही. त्याच्या जीवनातलं दुःख हलकं केल्याशिवाय राहणार नाही. अगदी तसं तुमचे नाम ध्याता हरे संस्कृती व्यथा आघात तव करणे. अशी करणी बाबांची बर का. परंतु लोकांना ना देव समजून नाही घ्यायचा. खरं का नाही? लोकांना देव नाही समजून घ्यायचा. आता बघा इथं फार ऊन लागू राहिलं, गरम होऊ राहिले, फार नॅपकिनना घाम पुसू राहिले, तुम्ही आले आणि थोड्या कीर्तनात आपले सारे बाहेर येते. प्रसाद चालू झाला, प्रसाद भंडारा, कीर्तन ऐकायला पुढं लोक. आणि ते काय लोकांचं माहितीये का, लोकांना गौतम ऋषीचं चरित्र नाही आवडत, गौतम पाटील आवडते. हे यश आमच्या यश दादाला काही काम नाही कीर्तन ठेवलं, हे गौतमीला आणणार पण नव्हतं. जागा नाही, त्या कौलावर चढले असते, कौलावर. ते राक्षस शिट्ट्या वाजवणारे उन्हात वरून म्हणले असते, ताप गेला, ताप झाला, पण ताप गेला. का बरं? कारण लोकांना देव असं गरजेचं नाही. हे मध्ये कोरोनात आमचे आचकले होते हो, पण ते देवाने मला फोन केला, देतो म्हणे सैल सोडून थोडं जाऊ द्या, आता आपलेच आहे म्हणलं. अजून अक्षर थोडे काम केले होते की नाही सारे. मला सांगा, कोविड मध्ये आमची एखादी ताई म्हणे ऍप्रो करायला गेली का? फेशियल करायला गेली का? फेशियल करायला कोविड मध्ये आमच्या भाऊदादाने कोणी येरडाय केलं का? येरडाय भाजीपाला बाई बाई खात एवढ्या दाखवत होते. बरोबर आहे की नाही? आता शेपारले लोक, आता गरज राहिली नाही. मी भगवंताला फोन केलाय, बाबांना केला मी फोन. बाबा म्हणे पाहू 1-2 वर्षात, नाही तर मग हाय. आता असा आजार येणार आहे जो उभा राहिला का त्याला आजार होईल. इलेक्शनला नाही बरं का, असा उभा राहिला का आजार, मग त्याला झोपूनच राहायचं. इतके आजार भरपूर येणार आहे, हवत असे आजार, त्याशिवाय आम्ही ध्यानावर येत नाही. भगवंत आपलासा होण्याकरिता तो भगवंत जाना. बघा, असा जो भगवंत आहे तो भगवंत आपलासा व्हावा तुम्हाला वाटत असेल
तर एक व्रत धारणा सांगतो असं साईबाबांचं वचन आहे. हा तुम्ही ना 8 दिवसा गुरुवारी भक्त करी तिवारी काय करू नका. 8 दिवसात नाही तो व्यवहार पाहतो. त्याला कोणाचं बंधन नाही म्हणून त्यानं कसं वागावं असं थोडंच आहे. बंधन असतात, बंधन पाहिजे. बंधन माणसाला काळ्यावर ठेवतात. पांडुरंगाची थोडे बंधन आहेत, साईबाबांची बंधनं आहेत. पण लोकांना असं वाटतं साईबाबा म्हणजे बंधनाचा मोकळा देव आहे. कुणी या खा प्या मजा करा असं आहे का. मला सांगा तुम्ही शेपूची भाजी खाल्ली मावशी, शेपूची भाजी खाल्ली तर ढेकर कशाला येतो? लसणाचा येतो का? हा जसं तुम्ही खाशाल तसा रोग होईल का नाही. जसं खाशाल तसाच आचार आहे, जसा खाशाल तसा विचार आहे. बाबा कायम सांगायचे योग्य आहार घ्या, चांगला आहार घ्या. आहाराच्या बाबतीत बाबांच्या खूप योजना गोड आहेत. हा जेव्हाही बाबा म्हणायचे बघा, कधी कधी बाबा मटण मिश्रित पुलाव करायचे शिर्डीला अंडीमध्ये. परंतु बाबा वाढताना म्हणायचे तुम्ही जे खातायत ना ते सुद्धा मीच आहे. जे मारून खात आहे ना ते सुद्धा मीच आहे. सारं मीच आहे हे माझं स्वरूप. हळूहळू लोक त्या रस्त्यातनं बाजूला यायचे. संबंध जीवनामध्ये साईनाथांनी कधीही मांसाहार घेतलेला नाही. मला सांगायचे काय काय आचार शुद्ध राहावा याकरता आहार पण शुद्ध पाहिजे. जीवनामध्ये आचारीच्या शुद्धताची जर हमी घ्यायची असेल तर आहारही शुद्ध. बंधन पाहिजे हो. शिर्डीच्या बाबांना बंधन नाही असं नाही, बंधन खूप आहे. लोक पाळत नाही. लोकांना असं वाटतं बाबा सहज आहे, असं थोडं आहे. तुम्हाला जे हवाय ते मिळवायचं असेल ना तर थोडं बंधन. जे सांगितलं परमात्मा बरं जाऊ दे, हे नका बोलू बंधन, जाऊ द्या, खा त्या मजा करा. आता मी सांगतो तेवढे बंधन पहा. थोडं टाइम राहिला आपल्याला. सांगतो तेवढी बंधन पाळा. बंधन नंबर 1 आजपासून वेताळ पाड्यामध्ये मी साईनाथांना स्थापित केलेला आहे आपण सर्वांनी. हा म्हणजे काय आमची जे यश दादा असेल, राकेश दादा, आमचा रुपेश दादा असेल, मंटी दादा, ही आपली सारी मंडळी यांनी स्थापित केलं. यांचं साईबाबाने सर्वांचा हा रूपरूपाय त्या देवा करता ईश्वराच्या धारणे करता दिलेला आहे. आजपासून निश्चय करा आम्ही आजपासून प्रत्येकाचा आदर करू, कोणालाही टाकून बोलणार नाही. मान्य का? हो मावशे, हो. प्रत्येकाचा आदर करू, कोणाला टाकून बोलणार नाही. ज्याचा जसा अधिकार असेल ना तसा आम्ही त्यांच्या पुढे नतमस्तक. आल्या गेल्याचा आदर करी, तहानलेला आम्ही पाणी देऊ, भुकेलेला आम्ही भाकर खाऊ घालू, उघडं नागडं दिसलं तर त्याची हात झाकण्याकरता आम्ही नाही नव पांघरून घालू. असं आम्ही करणार का? इतकं सोपं सूत्र आहे, काय सांगावं तुम्हाला. साईबाबा तुम्हाला हवे ना, काहीच करू नका. तुम्ही सिस्टम मध्ये बदल करा. तुमचं बिघडेल सिस्टम आहे ना, तुम्हाला असं वाटतं साऱ्या जगाचं वाटोळं हो आणि माझंच कल्याण. समजा तुमच्या शेजारच्या ताईनं 3 तोल्याचं नेकलेस केलं, तुम्हाला आनंद होतो का? नाही आनंद होतो. तुम्ही पुऱ्या व्यथा पाण्यात पेढे वाटता का? तर ती नाही ना नेकलेस केलं, घ्या माझ्याकडून पेढे. माझं कधी होईल तिचं झालं, तिचं काय बाई, त्याचं नवरा, त्याला एवढची कमाई, त्याला फराळ. अरे काय आम्ही दुसऱ्याचं सुख पाहून जळतो म्हणून आम्ही दिवसेंदिवस खाली जातो. संतांनी दुसऱ्यांचं सुख पाहून आनंद व्यक्त केला म्हणून त्यांच्या पायऱ्या उच्च पदावरती गेल्या. कळलं का? संतांचं तत्वच ते आहे. आम्हाला ते सांगितलं बाबांनी, तुम्ही हे करा जीवनामध्ये, काय करू नका. हा प्रत्येकाचा आदर करा, तोंडावर आदर करा, मागून शिव्या घाला असं सुद्धा नाही. आल्या गेल्याचा जो माघारी फिरला त्याचा आदर करा. तांदलेलं पाणी भुकलेलं भाकर द्या. कोणाची बरोबरी करू नका, कोणाची वाद घालू नका. एवढं जरी केलं तर तुम्ही माणूस म्हणून जगाल. आणि माणूस म्हणून जर तुम्ही जगाल तर लगेच मी तुमचे ऍडमिशन ओपन करतो असं बाबा म्हणतात. मग म्हणतात तुम्ही या माझ्याकडे. मग काय पाहिजे भाऊ तुला जे पाहिजे ते घे. हा जो मागेल ते असं ते जे पाहिजे ते जे सांगत
त्या भगवंताकडे आहे. आणि म्हणून असा साईनाथ जो आहे तो तुमच्या आमच्या जीवनाला खरं सौख्य समाधान देणारा आहे. आणि अशा भगवंताचं दिव्य अधिष्ठान या ठिकाणी आपण स्थापित केलंय. मायबापांनो, असा भगवंत आपल्या मनात होत की बाबांचं अधिष्ठान या ठिकाणी व्हावं. आणि बाबांनी तर तेव्हाच सांगितलं, बरोबर आहे का नाही? आईला नकर रहा उडंकी बिचोट पर मंदिर बने कसा एका हर एक मोड पर. वळणावळणावर बाबांची मंदिर होती, झाले होणार अजून पण. लोकांना काय, तुम्ही फक्त भाव मोकळा करा, भाव मोकळा करा, तुम्हाला जे जे हवंय ते मिळणार. तुम्ही बघा, किती जरी मिळालं ना तरी यांना मागू नका. शेवटचं सूत्र सांगतो साईबाबांचं, कितीही मिळालं ना तर मागू नका. बरोबर काही येत नाही, बरोबर आहे का? तुमच्या तिकडे आता एक मोठ्या कंपनीचे मालक होते, अपघातामध्ये वारले. आता मला नाव नाही आठवत. असं म्हणतात 65,000 कोटी रुपयाचा त्यांचा व्यवसाय होता. अहमदाबादहून मुंबईला येत असताना इथं मुंबई जवळ अपघात झाला, गाडीमध्ये अपघात झाला, त्यांचा जीव गेला. 65,000 कोटी संघ आले का? जेव्हा अपघात झाला ना, भाऊ स्वतःचे 3 हेलिकॉप्टर होते त्याच्याकडे, त्याला उचलून दवाखान्यात नेण्या इतका सुद्धा वेळ मिळाला नाही. काय आपलं आहे ऐकाय काहीच बरोबर येत नाही. आमच्याकडे इकडे मला नाही माहिती माणूस मेल्यावर काय करतो. आमच्याकडे ना त्याच्या कपाळाला ना ठोकळा चिटकवतात. इकडे चिटकवतात का? ठोकळा चिटकवतात त्याच्या कपाळाला. एक ठोकळ्या, या ठोकळ्यासाठी आयुष्यभर ठोकळा झाला, पण हा ठोकळा संगीने आला. ठोकळ्या काय येतं बरोबर? आमच्याकडे ना, आमच्याकडं ना संगमनेर पाशी आमचे माझा एक परिचय बरं का बापूजी, तिथे माझा एक परिचय आहे. आणि तिथे ना ते घर एक श्रद्धाळू आहे. तिकडे गेलं का, महाराज आमच्या घरी आधी म्हातारी ना थोडस दत्तपुत्र होती, तुम्हाला फोन करायचे, महाराज पुढे तुम्ही म्हणायचे, आजी इकडे शिर्डी संगमनेरकडे, मग घरी या, स्वयंपाक करेल मी. ती आजी मला खाऊ घालायची. आणि ती आजीचं कौतुक मला वाटत होतं, असं शरीर होतं तिचं असं. आणि ती असं नव्हती, ऐश्वर्य संपन्न होती. 35 तोळे अंगावर घालून राहायची. किती? 35 तोळे सोनं, 35 तोळे. हिशोब करा, 7 21. मी आजीला म्हणलं, आजी तुम्ही पुढे, पण पुढे लग्न कार्य काही असलं तर आहे. ती म्हणे, भाऊ एक दिवस तर मरणार आहे, हायदोर घालून घेऊ दे. आणि त्या आजीना 3-4 महिने झाले वारल्या. हो, मला सकाळी फोन आला त्यांच्या मुलाचा, आजी गेली म्हणे. वाईट झालं. मी शिर्डीला गेलो, हार घेतला हो, आणि थेट घरी गेलो 9 वाजता. आणि म्हातारीला आहे ना खाली तिथं घरात बसून झोपलेली होतं. आपलं मी कौतिकाने गेलो हार घालावं. मी हार घालायला गेलो, म्हातारीचा गळा मोकळा होता. हो हा हो, म्हातारीचा नातू बाजूला आला नाही. आजी कधी गेली म्हणे. खरं सांगू महाराज? म्हणे सांग. आजी रात्रीच गेली म्हणे. मला काम निरोप सकाळी दिले म्हणे ना, पप्पाचं ना आत्याचं रात्रभर भांडण झालं. 20 तोळे पप्पाला घेतले, 15 तोळे आत्याने घेतले, वाद मिटला. मग म्हातारीचा निरोप दिला. काय संघ नेणार हो तुम्ही? संघ नेणार तुम्ही, संधी नेणार तुम्ही. जे चांगलं वागाल ना ते संघ नेणार तुम्ही. मेल्यावर आहे ना, मेल्यावर पहिला माणूस स्मशानात, शेवटचा माणूस जिथून तुमचं घरातून प्रेत उचललं ना त्या अंगणात, रस्त्यांची एवढी गर्दी ना, तीच तुमची प्रॉपर्टी. हे कमवा. आणि हे कमवायचं असेल तर माझ्या साईंचा जीवन सार लक्षात घ्या बाबांनो. जीवनामध्ये तुम्हाला मी हवाय तर मूळ मानवतेनं तुम्ही जगा. आपल्या जीवनामध्ये विकाररहित व्हा. आपलं कर्म करत असताना भगवंताला विसरू नका. या भावाचा मनामध्ये तयार झाला
तर निश्चित मी धावून येईल. आणि असा सहज आपलासा होणारा हा भगवंत, सहज आपुलकीनं जवळ करणारा हा भगवंत, या शिर्डीचा हा राजा वेताळपाड्या या ठिकाणी यावा असा मनात केलेला संकल्प आज खऱ्या अर्थानं पूर्णत्वाला गेला. कारण मनामध्ये धरलेला संकल्प हा ईश्वरीय भक्तीच्या प्रभावानं नटलेला असला कारणाने तो प्रभाव आज भगवंताच्या चरणामध्ये भावरूपाने समाविष्ट झाला. आणि आज मी केलेला जो संकल्प आहे तो संकल्प कसा झाला, पूर्णत्वाला गेला. हे बघा, एखादी गोष्ट पूर्ण झाली का मनामध्ये समाधान, आटोपलं का समाधान. कोणाला? तुम्हाला. सुटलो समाधान कोणतंही कार्य घ्या. जेवण झालं, माणूस रिलॅक्स होतो, बरोबर आहे का? रिलॅक्स. जोपर्यंत मंदिर होत नव्हतं तोपर्यंत पळापळ खूप होती. आज मंदिर झालं, पळापळ थांबली. जोपर्यंत देव येत नव्हता तोपर्यंत मी खूप प्रयत्न केले. आज देव घरात आला म्हणून मी आज प्रयत्न थांबवले. आता मला काही करायची गरज नाही. आता मी शांत सहज झालो. अगदी ती भावना जी आहे त्या भूमिकेतनं निळोपरायांना या ठिकाणी मांडायची असल्या कारणानं ते सहज संकल्पातनं सांगतात की माझी इच्छा होती भगवंतानं इथे यावं, भगवंतांना विराजमान व्हावं. देवा तू माझा संकल्प पूर्ण करून घेतला. अभंगाच्या पहिल्या पूर्ण केला, 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 तिरुक्ती दोष या ठिकाणी निळोपरायांनी केला, पूर्ण केला. इच्छा होती, पूर्ण केला. आज भगवंत तू आलास, पूर्ण केला. तू स्थिरावलास, मनोरथ. आज माझं मनोरथ पूर्णत्वाला गेलं. कारण आज मला त्याची शाश्वती झाली. माझ्या
आता दारात आलेला देव घरात नाही, दारात आलेला देव घरात नाही. ही गंमत आहे बरं का. आता भरपूर पालख्या येतात शिर्डीला, बरोबर ना बापूजी? आणि आम्ही अशा ठिकाणी राहतो जिथं आमचं घर आहे का, तिथूनच पालख्या आहे ना, पालख्या अधिक जोमाने निघतात. सावळी असे नाचतात भक्त, असे एकरूप होतात. मी एकाला जाऊन विचारलं, का रे बाबा तुला एवढा आनंद का झाला, तू पहिल्यांदा आला का? म्हणे नाही. मग म्हणे महाराज मी 10 दिवसापासून पायी चालत होतो, तो भगवंत हाताच्या अंतरावर आला, आज मी त्याच्या जवळ आलोय, तो मला जवळ दिसतोय. हा जो आनंद आहे ना, हा संकल्पपूर्तीचा आनंद. माझे लेकर आहेत ना, खूप जातात मुंबईवरून, पण तेवढा आनंद का होतो? जशी जशी तुम्ही देवाच्या जवळ याल तसा तसा तुम्हाला आनंद होईल. अगदी तसा भगवंत जेवढा जवळ तुम्ही आणाल तेवढा तुम्हाला आनंद. मंदिरातला देव देव घरात नेऊ नका. नीट ऐका माझं बोलणं बरं का. शेवटची घे तुम्ही 5 मिनिटं. मंदिरातला देव देव घरात नेऊ नका. तुम्ही देव घरात देव नेला ना तर देवाला चौकट कराल, एक चौकटीत त्याला बांधून टाका. मंदिरातला देव संपूर्ण घरात न्या. पुढे न्या, संपूर्ण घरात न्या. घरातल्या कोपऱ्यात नेऊ नका. तुम्हाला कोणी सांगितलं देवघर ह्या जागेला असलं तर पवित्र आहे, ह्या जागेला असलं तर अपवित्र आहे? माईकच घालीन डोक्यात. आणि देव चराचरात आहे. जर चराचरात आहे तर ही जागा पवित्र, ही अपवित्र कशी? बघा, देवघर जे आहे ना, त्या देवघरात देव बसवण्यापेक्षा संपूर्ण घर देवघर बनवा, मग त्या देवाला घरात तसं नेऊ. संपूर्ण घर देवघर म्हणजे साक्षात ते कसं वाटलं पाहिजे? आपलं घर देवळच वाटलं पाहिजे, मंदिर वाटलं पाहिजे. नवरा इकडे पाहतो, बायको इकडे पाहते, सुनबाई तिकडे, सासू तिकडे पाहते, सासरा तिकडे. याला घर पण म्हणता का? ज्या घराला घर आहे ना, त्या घराला घर म्हणत नाही. ज्या घरामध्ये मना जपली जातात ना, त्या घराला घरपण जे आहे ना ते भगवंत देत असतो. आणि असा भगवंत जवळ आणला, जबाबदाऱ्या वाढल्या. बापूजी बरोबर आहे का नाही? जोपर्यंत देव नव्हते ना तोपर्यंत काही नव्हतं. आता जबाबदाऱ्या वाढल्या. आता जबाबदाऱ्या वाढल्या म्हणजे भगवंत तुम्ही जवळ आणला. आणि जवळ आणल्यावर बघा, एखादा मोठा ज्येष्ठ व्यक्ती जर आपल्या बरोबर असेल ना तर आपण बोलताना सुद्धा हळूच बोलतो इतरांशी. का? त्यांचा सन्मान तसा हा भगवंत आहे. आणि तो जर आज आलेला असेल तर हा कृपाळू भगवंत आहे. तुमच्या आमच्यावर कृपा करेल. त्याची जर कृपा झाली तर मग आपलं काय, आपलं तयासुद्धा अंत नाही पार. आणि तुम्ही एक निश्चिंत राहा. जर देव तुमच्या जवळ आहे, तुम्ही देवावर भार घातलेला आहे, तुम्ही खात्रीनं सांगतो इथून पुढे विचारच करू नका आमचं कसं होईल. तुका म्हणे घालू तयावरी भार, भावा संसार तो सांभाळणार आहे. तो आपल्या जीवनातला धरून घेण्याची क्षमता ठेवून आहे. आणि म्हणून तो तुमचा सांभाळ करेल. सांभाळिले 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 अनाथ. आणि अशा अनाथाला सांभाळलं. आणि आपली आमची काय पात्रता आहे का देवाच्या जवळ जायची? पण आज बघा ना त्यानं किती अधिकाराचं बनवलं. नाही तर आपण कोण आहे? अनाथ अपराधी पतिता गला परिचय वगैरे करणं, पतित 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 त्रिवादाचा मी अशी आपली अवस्था आहे. परंतु खऱ्या अर्थानं देवाच्या सहवास बघा, देवाच्या सहवासाने चंदनाचे पुढे रात्री गेल्या अशी आपली स्थिती झाली. नाहीतर आपली अवस्था सुद्धा अशी होऊ शकत नव्हती. परंतु देव जवळ आला, देव घरात आला, देव सहवासात आला आणि त्याचा फायदा झाला. आम्ही कोण झालो? पवित्र आणि पावन झालो. ती भूमिका शेवटच्या चरणात निरोप केला नीळा, केला नीळा, केला नीळा, केला नीळा.
सांगलीकर परिवाराच्या प्रयत्नामधून देवाची ही जागा देवासाठी अधिष्ठित केली. आता मुंबई ठाण्यासारख्या शहरामध्ये 1 इंच जागा कोणी कोणाला सोडत. तुम्ही देवासाठी ही जागा दिली. देवाचा अधिष्ठानही त्या ठिकाणी पूर्ण रूपाला. मी एक सांगतो तुम्हाला, केलेलं भगवंताचं कार्य ते कधी वाया जात नाही. तो भगवंत कोणत्या ना कोणत्या रूपानं त्याचा परतावा देतात. आपण एवढ्या विशाल अंतःकरणाने अधिष्ठित त्या ठिकाणी भगवंत केला. खरोखर मी तुमच्या परिवाराला धन्यवाद देतो. आमच्या सर्व साई भक्तांना धन्यवाद देतो. हा भगवंत तुम्ही या ठिकाणी आणला, स्थापित केला. आता एक जबाबदारी अजून वाढली. 1 मे इथून पुढे 1 मे वर्धापन दिन. बरोबर आहे. हे सुरू झालं म्हणजे झालं. आता इथून पुढे 1 मे पण सांभाळायचा यशा भाऊ. आता हे एक असं हे देव येणं म्हणजे तेच आहे. आपण देवाच्या नादी लागू. आता नादी लागावं का नादानं करावं? नादान नाही करायचं. देव नादी लागायचं. देवाच्या नादी लागायचं. हल्ली उलट झालं. देव नादा नाही, प्रपंचाच्या नादी लागला वाटलं. जर तुमच्या आपल्या जीवनाला सार्थकता यावी असं वाटत असेल, केला निळा पावन झालो, पवित्र झालो, महान झालो, खऱ्या योग्यतेचा झालो. कारण भगवंता तू आज आमच्या घरी आलास, विराजमान झालास. एक म्हणा